खडे काय भाव काढली मिरची? 600 रुपये हिरवी मिरची का? पुढं खरं आहे का? रामकृष्ण हरी मंडळी, तर आलेलो आहे आपण आज कोबीच्या निलावामध्ये. तर एकंदरीत कोबीचा निलाव आज काय रेंज, तर बघूयात आज कोबीच्या निलावामध्ये काय एकंदरीत, आणि कोबीचा निलाव काय भाव जातो परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न यासाठी करतो का सगळा माल, सगळा कोबी, कोणती व्हरायटी कोणता भावात गेली हे पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघूयात आपण आज कोबीचा निलाव आज एकंदरीत काय भाव गेला. बाबा काय भाव गेली कोबी? 11,000 रुपये गेली बरं का. कोणती आहे, कोणती व्हरायटी? 11,000. 10 काय गेली? 10 गेली. व्हरायटी कोणती? चालय माऊली दररोज टेक्टस पाहतो मीच बोलतो. नाही काय नाही, घाबरायचं काही काम नाही. अहो घाबरायचं नाही, जे 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 आहे ते आहे. एकंदरीत ती ना माईक वाटर माईक वाटर. हो कोणती व्हरायटी तुमची? हा माऊली कोणती व्हरायटी माहित नाही. ही पण गंमत होऊन जाते सगळी. बरं काय भाव गेली? 43 ना. असं ही 4300 रुपये गेली बरं का. 14,000 रुपये गेली. कोणती तुमची? शकाटा आहे. असं शकाटा 14,000 रुपये गेली बरं का. कोबी पण पाहून मस्त शकाटा 14,000 रुपये. हो कोणती व्हरायटी तुमची? 500 गेली. शकाटा काय भाव गेली? 12,200. शकाटा 12,200 रुपये. यांना याचं याची यांना पण घेऊन टाकतो. 12,200 रुपये गेली. हो कुठली तुमची? किल्लोळीची. शकाटा आहे ना? नाही 333. काय भाव गेली? 11,000 रुपये गेली बरं का. 333 11,000 रुपये गेली. 11,200 रुपये गेली बरं का. 11,200 रुपये गेली. कोणती व्हरायटी दादा? कोणती व्हरायटी? अरे यार नेमकं शेतकऱ्याला माहिती, ड्रायव्हर आलेला आहे त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही, पण छान आहे बरं का. 11,200 रुपये गेली. सेंट व्हरायटी बरं का. थोडीशी कीड दिसते बरं का तिला, अशा पद्धतीने आहे. तर असा माल एकंदरीत काय भाव, असा माल एकंदरीत काय भाव जातो तो पण बघूयात. हा माल गेलेला आहे 6,000 रुपये. कुठले पाहुणे? कसबे सुक्याच्या पाहुणे 6,000 रुपये गेली गाडी. एकदम शुभ आकडा राहतो त्यांचा. एकंदरीत बघूयात काय. 2,000 रुपये गेली बरं का. 2,000 काय गेली माहितीये का. गाडी पण थोडीशी कमी बरी गेली. बरोबर. हा भरती कमी. आणि व्हरायटी कोणती तुमची? वीरचे बाजार. गाडी कमी बरी असल्यामुळे त्यांना 2,000 रुपये गेली. आणि त्यांना पाहून घ्या तुम्ही, घरच्या पण पाहून घ्या बरं का. पाहुणे 4,100 रुपये गेली बरं का. कोणती व्हरायटी? सेंट पण बारीक कांदे बरं का. मस्त सेंट पण बारीक कांदे. 4,100 रुपये गेलेली पाहुण्यांची. 4,100. आज काय आवाज आहे तुमचा? आज 7,000 कमी गेली बॉस. आज 7,000 रुपये गेली. काल 9,000 गेली ती. आज 7,000 रुपये गेली बरं का. एकंदरीत बाजार अशी राहते बरं का. माल त्यांचा सेम आहे, दररोजचा माल सेम आहे. माल पण तोच आहे, पण बाजार कमी जास्त होत राहते. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची बरं का. म्हणजे आजच्या बाजारावरती उद्याची बाजार डिपेंड राहत नाही. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची. 10,000 रुपये गेली बरं का. 10,000 रुपये गेली त्यांची. कोणती व्हरायटी तुमची? शकाटा 10,000 रुपये. मस्त कोबी बरं का. कोणती व्हरायटी काय माहिती, पण लय बारीक आहे. कोणती व्हरायटी पाहुणे? कोणती व्हरायटी? शकाटा काय भाव गेली? शकाटा गेली 5,400 रुपये. 5,400. पण आज नाही त्यांची गाडी पण, माल पण एकदम सुपर आहे आणि बाजार पण त्यांची एकदम सुपर राहते. तर एकंदरीत 10,000 रुपये गेली बरं का त्यांची गाडी. आणि कोणती वीर आहे ना मग? शकाटा 10,000 रुपये गेली बरं का. नंबर घ्या पाहिजे खाली गाडी. नंबर घ्या गाडीचा. 67 MH 15 67 डायरेक्ट 10,000. लागायचं नाही अजिबात. जी भाव गेली ती भाव गेली. घाबरायचं काय काम आहे त्याच्यामध्ये. आपल्याला पैसे द्यायचे त्याला. हा मस्त आहे बरं का. जेव्हा कोबी एकदम मस्त आहे. आणि थोडंसं स्कॉर्चिंग आलेली आहे बरं का. स्कॉर्चिंग आल्यामुळं आणि उन्हाने स्कॉर्चिंग आलेली त्याच्यामुळं 5,100 रुपये गेली बरं का. एकंदरीत कोणती व्हरायटी तुमची? शकाटाची बरं का. शकाटा काय भाव गेली तुमची? शकाटा 12,000 रुपये गेली बरं का. शकाटा 12,000. 16,000 रुपये गेली बरं का. माल पण तसा आहे त्यांचा, एकदम सुपर आहे बरं का. त्यांचा शकाटाचे ना. शकाटाचे बरं का. त्याच्यात माल दाखवतो तू काय मध्ये येतो निसता. 16,700 रुपये गेली बरं का. 16,700 रुपये. 19,000 गेली
काय भाऊ गेली काय माहिती पण 19,000 रुपये मग काय बघून पण चेक करू आपण नाही बरं का तेवढी नाही 14,000 रुपये गेली गाडी शकाटा व्हरायटी त्यांची 14,000 रुपये शकाटाच्या ना 14,000 रुपये गेली नाही सेंट आहे ना सेंट आहे बरं का त्यांची सेंट आहे 8,800 रुपये गेली ना 8,800 रुपये गेली बरं कुठली पाहुणे पिंपळणारीची पाहुणे 8,800 रुपये सेंट ते ना वीर व्हरायटी बरं का कंपनी 6,300 रुपये गेली 6,300 सेंट आहे बरं का सेंट व्हरायटी पेटरमेंट आहे 7,100 रुपये गेली बरं का 7,100 कुठले पाहुणे दुगावचे पाहुणे बरं का कोणती व्हरायटी सेंट आहे बरं का सेंट व्हरायटी मस्त काय भाव गेली 5,500 रुपये 5,500 सेंट आहे बरं का सेंट एकदम जोरात व्हरायटी काय भाव घेणार 5,300 रुपये 5,300 भरती पण एकदम जोरात येते काचून भरून आणेल कुठले पाहुणे निळवंडीची दिंडोरी निळवंडी सकट आहे का सकट आहे का सकट काय भाव 5,000 गेली बरं का 5,000 बारीक माल आहे आणि एकदम बारीक माल आहे परंतु काय का बरं का ना भाऊ साईज एकदमच बारीक आहे बरं का एकदमच बारीक साईज मोंडाला पण साईज एकदम बारीक सेंट आहे बरं का 4,000 रुपये गेली सेंट 4,000 रुपये कुठले पाहुणे ओके अशा पद्धतीची फुलवारी बरं का 70 रुपये गेली अशा पद्धतीची फुलवारी 70 रुपये रेट गेली 70 रुपये एकदम बारीक फुलवर बरं का बारीक कांदे एकदम बारीक कांदे मस्त आणि बारीक कांद्याची फुलवर काय भाव गेली आपण बघूयात बारीक कांदा गेलेला आहे 85 रुपये आणि थोडासा त्याच्यापेक्षा मोठा कांदे 70 रुपये गेलाय 70 रुपये गेला आणि त्यांची फुलवर पण पाहून घ्या मस्त येस अशा पद्धतीची फुलवर त्यांची आणि 70 रुपये गेली ती पांढरी माशी वगैरे काही नाही चिकट्या नाही थोड्या प्रमाणात चिकट्या 90 रुपये गेली बरं का एकदम सफेद कांदे मस्त आणि फ्रेश आहे एकदम सुपर आहे 90 रुपये गेली 90 हो पुल्लीला जाऊन द्या पंडितची तर पलटी मारायला पिवळा माल 40 रुपये गेलाय बरोबर 40 रुपये 115 रुपये गेला बरं का हा सुपर माल आहे एकदम मस्त माल आहे सफेद आणि 110 रुपये गेला 110 रुपये 110 रुपये सफेद कांदे बरं का एकदम मस्त एकदम जोरात आहे आणि काय भाव गेला तो 85 रुपये गेला 85 आणि हा अशा प्रकारचा माल एकंदरीत गेलेला आहे काय भाव गेला 95 आहे ना 95 रुपये गेला बरं का 95 रुपये 95 अशा प्रकारची फुलवरी बरं का 75 रुपये गेली 75 रुपये 75 तर एकंदरीत फुलवरी आणि कोबीचे निलाव अशा प्रकारचे होते जसा माल तशी बाजार राहते हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे तर आज एकंदरीत कोबी 16,000 पर्यंत गेलेली आहे आणि फुलवरीचा जास्तीत जास्त 110-115 रुपयापर्यंत अशा प्रकारे शिमला बरं का पॅलेडिन आहे ना पॅलेडिन काय भाव गेली 250 रुपये गेली बरं का पॅलेडिन 250 गेली का असं बरं पॅलेडिनच आहे ना पॅलेडिन व्हरायटी बरं का 250 रुपये गेली मस्त माल आहे त्यांचा पण अशा पद्धतीने माल आहे ही अशा पद्धतीचा माल 250 रुपये गेला आहे ओके 270 त्याला सांग ना अशा पद्धतीने पॅरेडिन आहे बरं का पॅरेडिन आहे ना 2700 रुपये 2700 रुपये वीज जाळे ना 2700 रुपयाला वीज जाळे ना ती किती पडली 145 मोठी शिमला आहे बरं का एकदम मस्त आहे अशा प्रकारची शिमला आहे मोठी शिमला काय भाव गेली एकदम फ्रेश माल आहे तो गेला 2900 रुपये 2900 रुपये म्हणजे एकंदरीत 40 रुपये गेलाय बरं का हा एकंदरीत मोठा माल आहे आणि असा पॅरेडिनच बरं का एकदम मस्त आहे फ्रेश माल आहे एकदम क्वालिटी पण एकदम सुपर आहे काय भाव गेला पाहुणे 150 रुपये गेला बरं का हा 150 रुपये पेढी बरं का अशा प्रकारची आणि ती गेली एकंदरीत 150 रुपये याला पण दाखवून द्यास तुम्हाला 150 रुपये गेली 145 का अशी मोठी शिमला आहे बरं का एकदम मस्त आहे आणि माल पण एकदम फ्रेश आहे 145 रुपये गेली कुठले पाहुणे मानोरीचे पाहुणे 145 रुपये का पाव आणि ते रडत राहा द्या ताई बाजार असली घराला त्यांना 175 रुपये ही बरं का चांगली शिमला आहे एकदम पॅलेडिन आहे नाही तसं नाही खरं सांग नाही खरं सांगायचं काय भाव गेली 175 गेली का बारीक पोटकाळी बरं का एकदम मस्त आहे माल साईज मध्ये एकदम भारी काय भाव गेलं
5200 म्हणजे 250 रुपये 260 रुपये गेले बरं का एकदम मस्त मस्त दोडका बरं का कुठला दोडका देवटान काय भाऊ गेला 411 रुपये गेला बरं का मस्त आहे एकदम 411 रुपये 550 एकदम मस्त दोडका बरं का एकदम भारी 550 रुपये गेला 550 तुम्ही पण ना 550 मस्त शिमला आहे बरं का त्यांची बारीक शिमला आहे कोणती पॅरेडी हंटिंग्टन आहे बरं का आणि 290 रुपये गेली बरोबर ना 290 रुपये गेली दोडका काय भाव गेला दोडका गेला एक आपले 19 जाळे 7,700 19 जाळ्या 7,700 रुपये 8,900 रुपये 17 जाळ्या 8,900 रुपये 17 जाळ्या बरं का एकदम मस्त दोडका आहे 9 जाळ्या 5,600 रुपये काकडी पण एकदम मस्त आहे बरं का एकदम जोरात काकडी सुपर शाईन काय भाव गेली हो बाबा काय भाव गेली 3200 रुपये 7 जाळ्या 3240 रुपये अशी काकडी 3240 रुपये गेली बरं का आणि ही काय भाव गेली काय भाव गेली सागर काकडी बरं का एकदम मस्त आहे काय भाव गेली दादा 750 रुपये गेली बरं का अशी काकडी आहे 750 रुपये गेली एकदम मस्त आहे काकडी पण पाहून घ्या तुम्ही 750 रुपये कुठले पाहुणे तिटवे असं शाईन आहे का शाईन काकडी बरं का आणि काय भाव गेली 8 जाळ्या 1600 रुपये 8 जाळ्या 1600 रुपये शाईन काकडी एकदम मस्त तुमची हो सागर आहे का सागर काकडी बरं का अशा प्रकारची आणि तिची बाजार गेली 5,400 रुपये 12 जाळ्या 5,400 रुपये एकदम मस्त आहे आणि काकडी बरं का शाईन आहे बरं का शाईन दिली 9 जाळ्या 4,850 आणि 9 जाळ्या 4,800 रुपये असं फोटो घ्या ना आपलं पाहुणे हा एका फोटो पण घ्या ना, एका photo. कैलास काढाले पेशव बोंबाडे रामकृष्ण हरी मंडळी तर एकंदरीत निलावामध्ये सर्व माल घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु काही वेळेस वेळेअभावी जरा थोडासा काही माल नाही घेता येत आता वांगे आणि भोपळा राहिलेला घ्यायचा तरी भोपळ्याची 200 सव्वा 200 पर्यंत रेट आहे आणि बाकीचे बघूयात आपण काय पण जेवढा घेता आला तेवढा घेण्याचा प्रयत्न करतोय मी आणि वेळेअभावी जरा परत जावं लागेल त्याच्यामुळं घेतो मी बाकीचा पण प्रयत्न करतो पर्यंत तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये सांगत चला कमेंटमध्ये सांगता तुम्ही त्या गोष्टीचा मी बदल करण्याचा प्रयत्न करतोय बरं का त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि भेंडीची बाजार बघूयात काय लेवल चालू भेंडीची 300 रुपये चालू आहे बरं का भेंडी एकदम मस्त लुसलुशीत भेंडी तिकडे बघू शकता तुम्ही भेंडी बघून घ्या भेंडी 300 रुपये बाजार चालू भेंडी 300 रुपये चायना काकडी बरं का एकदम कोणती जुडसन आहे ना जुडसन आहे बरं का काय रेट चालला आहे चायना काकडीचा 550 रुपये दिली 600 सांगा त्या 550 देते ओके 600 सांगा त्या 550 देते कुठली पाहुणे डकंबेचे 600 रुपये सांगा त्या शेती मित्र 600 रुपये सांगा त्या 550 देते सर्व कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतोय की जेवढं काही घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला छान वाटत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला आणि कमेंट पण करत चला म्हणजे काही गोष्टी लक्षात येतात त्या पण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो मी रामकृष्ण हरी मंडळी तर आता बैल बाजारात आलेलो आहे आपण बैल बाजारात एकंदरीत काय बाजार आहे मालाला ती पण घेऊयात तोपर्यंत सगळे कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बघूयात आपण आज कोणत्या मालाला काय बाजार आहे ओके खडे काय भाव काढली मिरची 600 रुपये हिरवी मिरची का नक्की अथर्व हा काय भाव काढला 450 खरंच का अरे बापरे आणि 2 नंबर काय भाव काढला 2 नंबर नाही अरे वा 1 नंबर 450 रुपये अथर्व आहे का असं शाळेत नाही गेला का सुट्ट्या लागल्या किती जातो 5वीला अरे वा मग तर जोरात काय माहिती काय ना नाही मग पुढे जाऊन काही शेती करायची हा शेतकरी व्हायचं काय पुढं इंजिनियर व्हायचंय शेतकरी व्हायचंय असं मग काही नाही चांगलं आहे त्यांच्या वडील तिकडे वरती बसलेली ओके येतो काय भाऊ काढली मेथी 30 रुपये अरे वा कुठले पाहुणे रानवड सावरगाव रानवडचे असं 30 रुपये मेथी काढली बरं का एकदम भारी मेथी
जोरात एकदम काही विषय नाही. काढली शेपू 20 रुपये असं. कुठले पाहुणे? सोनगिरीचे 20 रुपये शेपू बरं का. एकदम मस्त शेपू 20 रुपये. मेथी 25 रुपये. हो काय भाव दिली मेथी? 20 रुपयाने दिली बरं का मेथी. एकदम मस्त मेथी 20 रुपये. मेथी 20 रुपये. चला 20 रुपये 20 रुपये. ए काय भाव दिली कोथंबीर? ए कोथंबीर काय भाव दिली? 20 रुपये. 20 रुपये. 20 रुपये चला 20 रुपये. काय भाव दिली? 40 रुपये शेपू बरं का. एकदम मोठा जुडा आहे बरं का त्यांचा. आणि शेपू पण एकदम भारी. 40 रुपये जुडी शेपू. कुठले पाहुणे? देवरगावचे. देवरगाव येवला 150 रुपये. गोल्टी 150 रुपये बरं का. 150 रुपये. काय भाव काढली कोबी? कोबी काय भाव काढली? मस्त छोटा बारीक कांदे मस्त. काय बाजार काढली? देल नाही का अजून? असं असं असं. भेंडी पण देल नाही का? भेंडी दिली का? काय भाव? 300 सव्वा 300 रुपये असं. भेंडी 300 सव्वा 300 रुपये बरं का. आईस्क्रीम खाऊ राहिली उन्हात आणा माहिती डोक्याला ताण नाही. काय भाव काढलं फुलवर? 100 रुपये. 100 रुपये बघ. कंदचा त्यांचा सफेद कांदे एकदम पेडा 100 रुपये. कुठले भावने? पिंपळणारे. ओके. काय भाव काढला बटाटा? 100 रुपये. कोण खाली? कुठले पाहुणे? विषय बरं का. 100 रुपये बटाटा. 120 रुपये असं. 120 रुपये कांदा. आणि मोठा 150 रुपये. 450 500 ना असं. वांगी 450 500. 50 रुपये. खरड्या 50 रुपये. 3 रुपये 300 रुपये भेंडी बरं का. वांगा 400 रुपये वांगा. 350 रुपये असं. आणि भेंडी 250. हा 300 सव्वा 300 रुपये देऊ राहिले. काय भाव द्यायची? 300 सव्वा 300 रुपये. 300 दोडका लय कमी नाही माहिती. दोडका 250 नाही माहिती. 300 रुपये. दोडका 300 रुपये. 300 रुपये कॅरेट. कुठले पाहुणे? आंबे 300 रुपये. ए काय भाव काढली काकडी? काकडी काय भाव? कस काय गेली? 500 550 650 600 रुपये. कुठले काय भाव काढले? 400 रुपये. कुठले पाहुणे? अच्छा 400 रुपये काढले बरं का. झाली बरं झाली हो. काय भाव दिली? 200 रुपये. 200 रुपये. तुमची 200 रुपये का? काय भाव दिली? 350 रुपये. ही 200 रुपये का? निबार आत्ता चाले का? काढले काय भाव काढले? 450 रुपये. काय भाव काढला म्हणजे? 3 रुपये फक्त. 3 रुपये. काय 3 रुपये? काय भाव काढले सांगा. खरं खरं बोला. 70 रुपये. विरांगे 600 रुपये. 600 रुपये. मग 400 सव्वा 400 450. 400 सव्वा 400 रुपये का? असं 400 सव्वा 400 रुपये विरांग. भाव काढले दोडका? काही 300 नाही. 300 रुपये दिले काय? असं. आणि भेंडी बदलाय का? ओके. फणस 70 रुपये. काय एक नग? एक फणस 70 रुपयाला असं. आणि आंबा 700 रुपये सांगितला. कोणता आंबा आहे हा? राजापुरी असं. राजापुरी आंबा 700 रुपये. आणि फणस 70 रुपयाला एक. 60 रुपये कॅरेट असं. कुठले पाहुणे? असं. अरे काय भाव काढली मिरची? 500 रुपये. 500 रुपये. 500 रुपये. खाडे मामाची मिरची 500 रुपये. 500 रुपये. 500 रुपये कॅरेट.